गुलाबजामच्या बरोबर आले दोघं जण नाही घ्यायचं गुलाबजामच्या विश्वासराव त्यांचंही नाव वसंतरावदांचे पुतणे ते यांचं नाव आणि उल्हासदादा पवार ते आहेत अक्षर हां मयूर चंद्रकांत तावरे आणि बाळासाहेब पवार ओके पुणे प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या सर्वांचं वसंतराव पाटील शिक्षण संस्थेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय वसंतराव पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज हे सामूहिक भक्तांना आम्हाला अत्यानंद होत आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेले मयूर चंद्रकांत तावरे आणि बाळासाहेब पवार आपल्या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मान्यवरांसाठी. पुन्हा एकदा दादांच्या पवित्र स्मृतीत आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात ईशा सवनाने करत आहोत. संगीत ही शक्ती ईश्वर की हर स्वर में सादर करीत आहे. स्वागत केले. Swara
भैयासाहेब माने, मी आपणास व्यासपीठावरती आमंत्रित करते की आपण कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. आज या ठिकाणी वसुंधरा पाटील शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आपण जो वसुंधराचा जन्मशताब्दी वर्षाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, या कार्यक्रमाचं सामूहिक पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित असलेले संत साहित्याचे गाडे अभ्यासक, व्यासंगी व्यक्तिमत्व, सन्माननीय उल्हासदादा पवारसाहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष अवरून या ठिकाणी उपस्थित असलेले विश्वास बापू पाटील साहेब, अहमदपूरचे नगराध्यक्ष सन्माननीय आनंदरावजी मोरे साहेब, स्वतंत्र संघटनेचे अध्यक्ष, संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अहमदपूरचे ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र सैनिक सन्माननीय गोरपडे अप्पा, संत गाडगे महाराज मिशनचे चेअरमन सन्माननीय मधुसूदन मोहिते पाटील, सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक सन्माननीय संभाजीराजे गायकवाड, प्राध्यापक भांडार भोसले सर, संस्थेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय किसनदादा, सन्माननीय एस के माने सर, उपस्थित सर्व प्रमुख कार्यकर्ते, पत्रकार बंधू, आज या ठिकाणी उल्हासदादा राजकारणामध्ये दिशा बदलली, राजकीय समीकरण बदलले, जसे नेते बदलले तसे कार्यकर्ते बदलले. या ठिकाणी दादांना स्मरण करण्यासाठी वसुंधरा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण संकल्प केला की वर्षभर या ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित करून दादांच्या कार्याला उजाळण्याचा प्रामाणिक संस्थेचा प्रयत्न केला. ते करत असताना तसा माझा राजकीय दादांचा संबंध अजिबात आला नाही, परंतु माझ्या वडिलांचे दादांचे संबंध असणारे त्या शिक्षण संस्थेला जन्म दादा घातला. त्यानंतर दादांच्या दुसऱ्या पिढीमध्ये स्वर्गीय अण्णांची माझा संबंध आला, सन्मान्य मदत पाटलांचा संबंध आला, सन्मान्य प्रदीप पाटलांचा संबंध आला. त्या ठिकाणी दादांनी केलेलं काम असेल, त्या कामाचा उजाळा देण्यासाठी या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून दर 13 तारखेला व्याख्यानमाला आयोजन केले. 1 मार्चला वसुंधरा केसरी कुस्ती स्पर्धा म्हणून या ठिकाणी आयोजित केलं होतं. या ठिकाणी अनेक नामांकित बंद महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धेसाठी आले. ते वसुंधरा केसरी किताब त्या ठिकाणी देण्याचं घोषित केल्याप्रमाणे कार्यक्रम झाला. त्याच्या पुढे जाऊन या ठिकाणी या महाराष्ट्राला जो दादाने विचार दिला, तो विचार जपण्यासाठी त्या ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवाच्या संकल्पनेसाठी प्रत्येक व्यक्तीचे विचाराचे खून त्याच्या अनुयायी केले. परंतु संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक पवारासारखं गाव दत्तक घेऊन त्या गावामध्ये जलसंधारणाची कामं करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आर्थिक श्रमदान असेल, एक लागत ती मदत करण्याची भूमिका
त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून एक संस्थेचा प्रमुख या नात्याने करतो. दादा या ठिकाणी विश्वास बसणार नाही. मी 15 दिवस झाले सकाळी 6 वाजता 5:30 वाजता उठतो आणि 6 वाजता त्या पौरवाडीमध्ये म्हणजे रात्रीचं 12-12:30 पण मी करतो. माझ्या हाताला आता फोडा घेतो. मी स्वतः सुरुवातीला काम करायचं, सुरुवातीला लोकांचा सहभाग कमी होता. आम्ही एक 4 ते 5 दिवसांमध्ये जर साधारण 450 घनमीटरचं तळ लागलं. लोकांना विचार वाटले की ह्या परगाव दामाने तिथे काम करतोय, त्याला इथे इलेक्शन बरोबर आहेत नाही, कसा कधी काम करतोय. मी लोकांना सांगितले की वसंतदादाची जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या मानस्मृतीच्या त्या ठिकाणी श्रद्धांजली आदरणीय वाहण्यासाठी हे मला एक गाव पाणीदार करायचे, त्यासाठी आपण काम करायला सुरुवात केली. अनेक हात एकत्र आले. आज सकाळी 3:30 माणसं सकाळी 7 वाजता पोहोचला झाल्यानंतर कोणतेही न निमंत्रण देता सकाळी 7 वाजता त्या गावची माणसं हजर होतात. अनेक गावची माणसं गाडीची माणसं त्या ठिकाणी येतात. मला व्यासपीठाच्या समोर बसलेल्या माणसांना विनंती करायची आहे की त्या ठिकाणी आपण ही समाजाचं दायित्व काहीतरी केलं लागतो. एखाद्या दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो, हा आनंद एकदा आपण घेतला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी वेळ दिला पाहिजे. आज खऱ्या अर्थानं उल्हासदादांचं स्वागत करताना मला मनपूर्वक आनंद होतोय की दादा जेव्हा पश्चिम महाराष्ट्र वैधानिक मंडळाचे अध्यक्ष होते तेव्हा सुनील माने कोण नव्हता, एक दादा नगराध्यक्ष होता. मला त्यावेळेस दादांनी 25 लाख रुपये बहिणीच्या विकासासाठी मदत केली, ही फार महत्वाचं आहे. दादांचं काम व्यासंग संत साहित्य राजकारणामध्ये व्यासंग आणि राजकारण एकत्र घेत नाही. फार कमी माणसांना जमलंय. स्वर्गीय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व्यासंगी होते. राजकारणामध्ये साहित्याचा व्यासंगाचा आणि राजकारणाचा एकत्र कधीही नाही बसत नाही. फार कमी माणसं आहेत. सन्मान्य पवार साहेब आहेत, सन्मान्य मुजाबाद आहे की आज ही माणसं खूप माणसं वाचतात. त्या माणसाला ऐकण्यासाठी संधी मिळाली. ती परवा मुंबईला 10-15 दिवस होतो. संध्याकाळी रोज दुपारी संध्याकाळी सभागृहामध्ये जायचं, बसायचं, काय चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची चालली याचं थोडंसं पुस्तक तयार आणि माझ्या हाती एक कागद पडला की उल्हासदादांनी त्या ठिकाणी त्यांचे जीवनशकंतरचे मित्र स्वर्गीय विलास देशमुखांची सभागृहामध्ये भाषणाचा एक सीडी किंवा एक पुस्तिक करण्याचा निर्णय घेतला. आणि खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये त्या ठिकाणी कडी कशी करावी, राजकारणामध्ये भाषणामध्ये एक महाराष्ट्राचा बुद्धिमंत उदाहरण सन्मानित स्वर्गीय विलास देशमुखांची भाषण ऐकल्यानंतर जायचं की नव्या पिढीला कळालं पाहिजे की विलास देशमुख साहेब कोण होते, वसंतदादा कोण होते, विसबागे कोण होते. याच्या संकल्पनेतून सन्मानित उल्हासदादांनी त्या ठिकाणी देशमुख साहेबांचं एका भाषणाचं समग्र प्रकाशन करण्याची भूमिका केली. आज अनेक मित्र असतात राजकारणामध्ये, जो पण सत्ता आहे, संपत्ती आहे, फायदा आहे, तो पण मित्र मैत्री जपायचं काम करतात. परंतु विलासराव देशमुखांच्या नंतर विलासरावची मैत्री जपण्याचं काम खऱ्या अर्थानं उल्हासदादांनी करण्यात त्याचा अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही मार्गदर्शक म्हणून काम करताय. या ठिकाणी मी खूप बोलणं उचित होणार नाही. वसंतदादांचं केलेलं काम असेल, त्यांचं स्मृती असतील. या ठिकाणी या उदा देण्यासाठी दर महिन्याला आपण व्याख्यानमाला आयोजित करतोय. आपण या ठिकाणी आलात, आमचं निमंत्रण स्वीकारलं, त्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सन्मान्य बापूंचं, दादांचं सर्वांचं स्वागत करतो आणि मी माझा प्रस्ताव संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते आदरणीय माननीय श्री उल्हासदादा पवार यांचं स्वागत वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय श्री सुनील माने भैयासाहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री विश्वासराव पाटील बापू, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे पुतणे सांगली यांचं स्वागत संस्थेचे सचिव एस के माने सर यांनी करावं अशी मी त्यांना
यांचंही स्वागत दादांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले रहिमतपूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय श्री आनंददास गोरेसाहेब यांचा सत्कार एस के मानेसरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर कार्यक्रमास उपस्थित असलेले माननीय श्री मधुसूदन मोहिते पाटील यांचा सत्कार भैयांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले व्याख्याते माननीय श्री उल्हासदादा पवार, माजी मंत्री वैधानिक विकास महामंडळ कॅबिनेट दर्जा महाराष्ट्र राज्य यांचा आपल्याला डिटेल परिचय करून देण्यासाठी माननीय श्री प्राध्यापक भानुदास गुंटे सरांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करते. त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा अशी आपणास नम्र विनंती आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि थोर सेनानी वसंतदादा पाटील यांच्या पवित्र स्मृतीला प्रथमतः आम्ही वंदन करतो. आज या रहिमतपूर नगरीमध्ये वसंतदादांचं काम, वसंतदादांचं जीवन हे सर्वांना माहीत व्हावं या दृष्टिकोनातून वसंतदादा शिक्षण संस्थेने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि यामध्ये माननीय सुनीलजी या महत्त्वाची जी भूमिका घेतलेली आहे अतिशय महत्त्वाचं आहे. आज या ठिकाणी सावपुष्प संपन्न होत्या आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आदरणीय उल्हासदादा पवार साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विश्वासराव पाटील, या रहिमतपूर नगरीचे प्रथम नागरिक माननीय आनंददादा कोटे, सर्वच बंधू आणि भगिनी, आजचे जे प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून देण्याचा अर्थ नाही. कारण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काँग्रेस पक्षानं राज्य केलं, या काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळण्याचं अत्यंत महत्वाचं काम करीत असताना प्रथमतः ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि काँग्रेस पक्ष कसा आहे किंवा काँग्रेस पक्षाचे विचार किंवा या काँग्रेस पक्षाने या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारे रक्त सांडलं हे लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवण्याचं जे काम केलं, असे आजचे प्रमुख पाहुणे. प्रथमतः त्यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्षपद हे चांगल्या प्रकारे भूषवलं. याचबरोबर त्यांचं कर्तृत्व, त्यांचे विचार, त्यांची एकंदरीत एखादा मुद्दा मांडण्याची त्या ठिकाणी जी शैली आहे या दृष्टिकोनातून त्यांना पश्चिम विकास महामंडळाचं अध्यक्ष केलं आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य लोकांचा विकास व्हावा या उदात्त भावनेतून, दिव्य संकल्पनेतून त्यांनी अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारे काम केलं. त्याप्रमाणे काम करीत असताना उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षही त्यांनी भूषवलं. म्हणजे व्यक्तीचं कर्तृत्व हे लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आदरणीय दादांनी या महाराष्ट्राला एक चांगल्या प्रकारची परंपरा निर्माणाचे भव्य अशा प्रकारचं कार्य किंवा एक दिव्य अशा प्रकारचं कार्य ते सतत आणि सातत्याने केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी 3 टर्म विधान परिषदेचं आमदार म्हणून त्या ठिकाणी पद भूषवलं आणि विधानसभेमध्ये एक बुलंद आवाज अशा प्रकारे उठवण्याचं, कुठल्या प्रकारचे प्रश्न असतील, कुठल्या प्रकारच्या समस्या असतील हे पोट तिरकीनं मांडण्याचं जे काम दादाने केलं हे बरोबर अतिशय वाखाणण्यासारखं आहे. केवळ राजकारण न करता एक समाजामध्ये साहित्यिक म्हणून ते अतिशय गाढे अभ्यासक आहेत. कुठल्याही प्रकारचा विषय असेल, मग साधू संतांचा विषय असेल, आधुनिक अशा प्रकारचे संत असतील, या सर्वांच्यावर त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि लोकांच्या मध्ये कुठेतरी अध्यात्मकाची भूमिका त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पार पाडली पाहिजे यासाठी त्यांची तळमळ आणि त्या संदर्भामध्ये असलेली कळकळ ही अतिशय महत्वाची आहे. त्याचबरोबर या त्यांच्या कार्याचा कर्तृत्व पाहिल्यानंतर त्यांना महाराष्ट्र प्रदेश समितीचे अध्यक्षपद हे त्यांना बहाल करण्यात आलेलं होतं. त्याबरोबर
एक काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून तुम्ही टीव्हीवर अनेक वेळा बघितलं असेल की काँग्रेसचे जे प्रवक्ते प्रत्येक पक्षाचे प्रवक्ते असतात, भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा आणखी कुठले असतील, एखादा विषय निघाल्यानंतर तो विषय त्या ठिकाणी टीव्हीवर दाखवला जातो. दादांचा त्या ठिकाणी ज्याला कोणाला बोलतात किंवा त्यांचा जो आवाज असतो हा खऱ्या अर्थानं अंतःकरणापासून ज्याने या देशाला स्वातंत्र्य होण्यापासून आतापर्यंत जे काही भोगलेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत जे पोहोचलेलं आहे हे दादानीच बोलावं असं मला ठामपणे सांगावं वाटतं. याचबरोबर हिंदी राष्ट्रभाषा समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याच्या दृष्टिकोनातून या देशामध्ये हिंदीचा प्रभाव चांगल्या प्रकारे व्हावा, हिंदीला चांगल्या प्रकारचे दिवस त्या ठिकाणी यावे, याही दृष्टिकोनातून त्यांनी चांगल्या प्रकारचे प्रयत्न केले. आणि आता सुनीलरावजी सांगितलं की माजी मुख्यमंत्री आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे एक अत्यंत विश्वासू सेवक म्हणून जवळजवळ 25 ते 30 वर्ष त्यांच्या सानिध्यामध्ये राहिले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे कार्य केलं. शेवटी एवढं सांगतो, काँग्रेस पक्षाला खरंच उल्हासित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय विलासराव दादांनी केलं, एवढं सांगतो आणि माझं छोटंसं त्यांची ओळख सांगवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाभलेले प्रमुख व्याख्याते माननीय श्री उल्हासदादा पवार साहेब, मी यांना विनंती करते की आपण दादांचा जीवनपट आमच्या सर्वांसमोर उघडा करून ठेवावा. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं प्रत्येक महिन्याच्या 13 तारखेला, तर दादांचा जन्म हा 13 नोव्हेंबरचा, हे सर्व पुष्प या ठिकाणी गुंफण्यासाठी मला आपण बोलवलं. याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. सर्वप्रथम वसंतदादा पाटील यांच्या पावन स्मृतीला स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पावन स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या या व्याख्यानमध्ये जे आयोजक आहेत स्वर्गीय वसंतदादा पाटलांच्या नावानं या ठिकाणी शिक्षण संस्था, जी शाळा, महाविद्यालय या ठिकाणी सुरू आहे, त्या संस्थेचे अध्यक्ष माननीय सुनील माने चेअरमन, व्हाईस चेअरमन, पदाधिकारी, आजच्या समारंभाच्या अध्यक्ष आणि दादाच्या परिवारातले खरं तर विष्णू अण्णांचा माझा खूप चांगला, मदन भाऊंचा, संपूर्ण परिवाराचा अतिशय जिव्हाळ्याचा असा संबंध. आणि केवळ संबंध नाही तर दादांनी ज्या असंख्य कार्यकर्त्यांच्यावर महाराष्ट्रामध्ये खूप प्रेम केलं मनापासून. अगदी आपल्या कुटुंबातला एक या नात्यानं त्यापैकी मी एक आहे, हे मला अतिशय विनम्रपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे. ते भाग्य मला लागलं. दादांच्या काळातले स्वातंत्र्य सेनानी आज या ठिकाणी जोडपडी गेले. आता सहज त्यांनी सांगितलं मला, त्यांचं वय वर्ष 98 चालू आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं. 2 वर्षांनी त्यांच्या वयाला 100 वर्ष पूर्ण होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे फार थोडे साक्षीदार आता या देशामध्ये उरलेले आहे. त्या तुमचं भाग्य की दादांच्या काळामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघर्ष केला, आंदोलन केलं, ते स्वातंत्र्य सेनानी आज या ठिकाणी घोरपडीमध्ये उपस्थित आहेत. मला असं वाटतं, मला असा भास होतो की त्यांच्या रूपानं दादा आज आपलं भाषण या ठिकाणी ऐकत आहे, असं मला एक भास झाला. स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्य संघर्ष, ब्रिटिशांचे राज्य, त्यासाठी झालेला लढा, तो लढा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बरोबर पूर्ण देशामध्ये आणि त्यांच्या यामध्ये डॉक्टर गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, खूप मंडळी, लालबाग बाग याचा आपण उल्लेख करतो,
उत्तरेतले, दक्षिणेतले, ईशान्येतले, पूर्वेतले, पश्चिमेतले असा असेल तो हिमाचल असा हा देश. अनेक धर्म, अनेक जाती, अनेक पंथ, अनेक भाषा, अनेक संस्कृती, अनेक चालीरीती अशा सगळ्या विविध लोकांना एकत्र करून हा स्वातंत्र्याचा संघर्ष ज्या काँग्रेस पक्षाच्या हा संघर्ष पूर्ण देशामध्ये लढला. त्यापैकी अनेक लोक, त्याला अनेक नामवंत स्वातंत्र्य सेनानी की ज्यांची नोंद देशाने घ्यावी असे जे होऊन गेले त्यापैकी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा या ठिकाणी नामोल्लेख केला पाहिजे. मूळ तुळजापूरच्या देवीचे मोठे पुजारी असलेलं घराणं आणि त्या काळात परिस्थितीमुळं आजोळी सांगली जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तो काळ 7वीपर्यंतचं शिक्षण तेवढं शिक्षण घेऊन पुढं शिक्षण घेता आलेलं नाहीये. मामा वगैरे आजीदाना पण त्यावेळी स्वातंत्र्य लढा झाला आणि दादांनी सामाजिक, राजकीय या सर्व कामाला त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली पाहून दिले. लौकिक कारभाराने 7वी शिकले होते पण 2 विद्यापीठांनी काय अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट दाखवले. आज केंद्र सरकारने राष्ट्रपतींनी पद्मभूषण या गौरवस्पद अशा उपाधीनं पद्म पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले. एक अत्यंत कणखर, झुंजार, लढाऊ असा नेता आणि स्वातंत्र्यानंतर सहकार्याच्या माध्यमातून, कृषी औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्या काही महाराष्ट्रामध्ये मोठे नेते आणि खूप इतर नेते मंडळी त्या सर्वांच्या बरोबरीनं या राज्याचं सहकारी क्षेत्र, कृषी औद्योगिक क्षेत्र आणि सहकार्याच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्याचं अर्थकारण, समाजकारण, राजकारण अतिशय प्रभावी व्हावं. तो शेतकरी स्वावलंबी व्हावा. आता जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या होऊन येतात आणि हजारो शेतकरी कर्जामुळे आणि इतर अनेक कारणांच्यामुळे जेव्हा आत्महत्या करतात त्या बातम्या आल्या की त्या काळामध्ये 1956 साली तो कारखाना असेल किंवा अगोदर 52-53 साली 1520च्या नावाने चालणारा प्रवरानगरचा साखर कारखाना असेल. धनंजयराव गाडगेळांसारखा जागतिक कीर्तीचा अर्थशास्त्रज्ञ पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना नियोजन मंडळाचं उपाध्यक्ष केलं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या आर्थिक अभ्यासाचा उपयोग करून आणि दादांसारखी जी महाराष्ट्रामध्ये माणसं उभी राहिली त्यांचा एक उत्तम संयोग असा घडवून या राज्याचा सहकार आणि त्या सहकाराच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावा शेतकरी ही कल्पना आणि त्यातून मग पंचायत राज्य आणि त्यातून मग पंचायत राज्याच्या माध्यमातून राज्याचं नेतृत्व, ग्रामीण नेतृत्व पुढे यावं ही जी संकल्पना होती त्या संकल्पनेचे विनीत शिलेदार म्हणून स्वर्गीय वसंतदादा पाटलांचा उल्लेख केला. आणि मी जेव्हा काँग्रेस सेवादलामध्ये होतो, नंतर मी युरोप काँग्रेसमध्ये आलो, पुण्याचा अध्यक्ष झालो, महाराष्ट्राचा सरचिटणीस झालो आणि 1972 ते 1980-1979 पर्यंत महाराष्ट्र युरोप काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी त्या काळामध्ये काम करत असताना स्वर्गीय पी.के. सावंत, स्वर्गीय वसंतदादा पाटील हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. माननीय मोहन धारिया, माननीय डायरेक्टर विष्णुराव कापडी, तुषार पवार, नंतर शिवाजी गिरधर पाटील, शरदराव पवार नंतरच्या काळामध्ये ही सगळी प्रदेश काँग्रेसमध्ये पदाधिकारी म्हणून काम करणारी माणसं. तुम्हाला मुद्दाम सांगतो त्यावेळी संघटना कशी होती. 1 अध्यक्ष, 2 उपाध्यक्ष, 4 सरचिटणीस, 4 चिटणीस, कार्यकारिणी झाली महाराष्ट्राची काँग्रेस. पण त्या 4 सरचिटणीसांच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र फिरून काढला जायचा. आज महाराष्ट्रामध्ये 100 पदाधिकारी, ते 100 पदाधिकारी नेमल्यानंतर माझी एक प्रतिक्रिया दिली. आत्ताच्या प्रांतापेक्षा समान मला म्हणाले 10 फार तिखट प्रतिक्रिया आहे. म्हणून मी एकच वाक्य वापरलं, जेव्हा पदाधिकाऱ्यांची संख्या वाढते तेव्हा पक्ष दुर्बळ झाल्याचं लक्षण आहे. पक्ष दुर्बळ झाल्याचं लक्षण. आमच्या शहरामध्ये 12 पदाधिकारी महाराष्ट्राचे. म्हणजे मला आश्चर्य वाटतं. मला मी खरं
संघटनेची अवस्था, मी काँग्रेस पक्षात आहे म्हणून आत्मीयतेने म्हणतो, दादांचं स्मरण करताना ते सांगितलं पाहिजे. मी पुण्यामध्ये त्यावेळी ती कमिटी महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. मी एका लग्नामध्ये, पुण्यात बाहेरगावचं लग्न होतं, मी लग्नाला गेलो होतो. तिथे एक वेळांत खालीचे कपडे घातलेले, दादा नमस्कार, नमस्कार, मला कुठल्या जिल्ह्यात झाले ते म्हणून मी महाराष्ट्राचा आता सरचिटणीस झालो. अरे म्हणलं अभिनंदन अभिनंदन, कारण ओळखूच एकदा तुम्हाला म्हणजे कळलंही होत्या. आजही प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माझे मित्र आहेत, त्यांना विचारलं की उपाध्यक्षांची नावं सांगा, सरचिटणीसांची नावं सांगा, सांगता नाही. अशी संघटना प्रबळ होत असतो. संख्या वाढली, गर्दी वाढली, पदाधिकारी वाढले, कार्यकारिणीमध्ये बसायला जागा नाही, कामाच्या वेळी 2-4च लोक, असं हे संघटना. दादांसारख्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असताना मी पाहिले त्यावेळेची पेरंट काँग्रेस, हे मोठी काँग्रेस, आणि मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष. माझे देखील उपाध्यक्ष 2च, सरचिटणीस 4 आणि कार्यक्रम झाली माहिती. पण माझी इतिहास जर काढला, त्यावेळेचे वर्तमानपत्र काढले, तुमच्या लक्षात येईल त्याच वेळी मी जेव्हा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो त्यावेळी युक्राम कुमार सत्तर, नामदेव ढसाळ 1971 साली दलित नागरिक, स्टुडंट फेडरेशन, काँग्रेस पार्टी, अशी सगळी भारी मंडळी होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, प्रकाश जावडेकर जे आता केंद्रामध्ये मंत्री आहे, ते आमच्या पुढे, त्या सर्वांना पुरून उरलेली माझी संघटना. प्रचंड शिबिरं व्हायची, औदिक व्हायची, आंदोलनाला प्रति आंदोलन उभं राहायचं, आंदोलनाला प्रति आंदोलन उभं राहायचं. अगदी स्वर्गीय जयप्रकाश नारायणसारख्या ऋषितुल्य स्वातंत्र्य सेनानी इंदिराजींच्या आणीबाणीच्या विरुद्ध किंवा त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये जेव्हा लढा पडला, तेव्हा आमचे नेते असलेले प्रियरंजनदास मुन्शी, कलकत्त्याचे छात्रपरिषद, फार मोठे नेते, त्यांना बंगालचा सुभाष म्हणायचे. आज ते आजही राजकीय कोमामध्ये. पहिला नक्षलवाद्यांची संघर्ष त्या प्रियरंजनदास मुन्शींनी, दादांना फार मानायचे, मी पाहिलेलं आहे प्रदेश काँग्रेस. ते प्रियरंजनदास मुन्शी, अंबिका सोळी आणि नंतर स्वर्गीय संजय गांधी प्रति आंदोलन उभं केलं. आणि 78ला 77ला काँग्रेसचा प्रचंड पराभव झाला, प्रचंड पराभव. आणि हे सरकार जनता पार्टी प्रचंड बहुमत मिळून सुद्धा ते सरकार 5 वर्ष चालू शकलं नाही. 29 महिन्यामध्ये 2 सरकार आली त्यांची. प्रथम मोरारजी देसाई साहेब पंतप्रधान आणि नंतर चरणसिंग अशी सरकार आली. ती गेली आणि 80ला पुन्हा इंदिरा गांधी आणि संजय यांनी काँग्रेसचा संघर्ष केला आणि देशामध्ये पुन्हा काँग्रेस निवडून आली. हा इतिहास तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला. काय काय घडलं होतं तो मुद्दा तुम्हाला सांगतो. दादांशी जेव्हा मी चर्चा करायचो फार प्रेमाने ते बोलायचे, फार प्रेमाने. अगदी एखाद्या मित्राशी बोलावं, घरातल्या माणसाशी बोलावं, असा एक गोडवा दादांच्यामध्ये, एक आत्मीयता, एक आपुलकी दादांच्याबरोबर बोलताना आठवलं. काय घडलं त्यावेळी? उत्तर भारतातल्या 8 राज्यांच्या मध्ये लक्षपूर्वक ऐका तुम्ही काय सांगताय. 1977 आहे. उत्तर भारतातल्या 8 राज्यात काँग्रेसचे किती खासदार होते? आता तो विचार तुम्हाला सांगता येणार नाही. एकच खासदार, एकच. आणि तो एक खासदार म्हणजे मध्य प्रदेशातला गांधीशंकर मिश्रा. ते नागपूरला लागूनच शिंदवाडा नावाचा एक जिल्हा आहे. तो आता आपला केंद्रीय माजी मंत्री तुम्ही होऊन आलेला आहे. ते तिथं एकच खासदार. तुम्हाला ऐकून धक्का बसेल. बाकी पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हे सोडून उत्तर प्रदेश, कुठेही एकही काँग्रेसचा खासदार नाही. कल्पना करा काय अवस्था असते. ती लाट महाराष्ट्रामध्ये थोपवली. महाराष्ट्रामध्ये दादाला त्यावेळी नेते प्रदेश काँग्रेस यशवंतराव फार मोठी माणसं होती. ती लाट महाराष्ट्रामध्ये थोपवली आणि दक्षिणेमध्ये हळूहळू काँग्रेसची संख्या त्यावेळी आहे. त्यावेळी 155-152 खासदार निवडून आले. पण ती परिस्थिती काँग्रेसच्या संघटनात्मक संघर्षातून, जनआंदोलनातून पुन्हा काँग्रेसच्या वाट्याला 80 साली पुन्हा सरकार आलं. पुन्हा काँग्रेस उभारून पुढे आहे. मी काँग्रेस हा शब्द जेव्हा वापरतोय, दादांना डोळ्यासमोर ठेवून जेव्हा हा शब्द मी वापरतो, तेव्हा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये स्वतः यशवंतरावजीने आपल्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. ब्राह्मणाचं चळवळ, सत्यशोधक चळवळ, जातीय संघर्ष त्यावेळी देखील फार होता. ब्राह्मणाचं चळवळीचा
पण त्या सगळ्यांच्यावर मात करून या सगळ्या मंडळींनी गांधी आणि लोकमान्यांचा विचार एकत्र करून ते काँग्रेसमध्ये आहे. कशी काँग्रेस त्यांनी होती? गदी माडगूळकरांनी मंतरलेले दिवस नावाचा पुस्तक लिहिलं. स्वातंत्र्याचा संपूर्ण चळवळ हा अप्रतिम लिहिलेला आहे. त्या दादांच्या बद्दल आहे, क्रांतीसिंह नाना पाटलांच्या बद्दल आहे, चिडी बापू लाड यांच्याबद्दल आहे, शाहीर शंकरराव निकमांच्या बद्दल लिहिलेले आहे. खूप या पट्ट्यामध्ये, या परिसरामध्ये फार मोठे क्रांतिकारक, खूप मोठी माणसं या परिसराने देशाला दिलेली आहे. ती सगळी माणसं त्यावेळी होती, त्याचं वर्णन त्यावेळी त्यांनी केलं. आणि म्हणून त्यावेळी तुरुंग फोडून बाहेर निघालेले दादा स्वतःला गोळी लागली असताना आपल्याबरोबर सहकारी घेऊन नदीचा पार पलीकडे जाणारे दादा, आणि ते सगळं करून स्वातंत्र्य मिळाल्यावर ज्यांच्याकडून हे घडलं होतं त्या सर्वांना माफ करणारे दादा आणि त्यांना आपलेसे करणारे दादा. आता हा काळ बदलत नाही. आता सूड, द्वेष, मत्सर, राग आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत म्हणजे तो जो काळ होता दादांच्या पोट तेही फार काळ होतं बाळासाहेब ठाकरे. ते म्हणाले त्यावेळी समर्पित जीवन देशाकरता, समाजाकरता. त्यावेळी म्हणाले सर्वस्व अर्पण करून देशासाठी वाहून घेतलेले कार्यकर्ते होते. आता काळ बदलला होता. आता वाहून घेणारे नाही, आता पाहून घेणारा कार्यकर्ते नाही. असा काळ आहे. त्यावेळी वाहून घेणारे होते, आता पाहून घेणारे आहेत. आणि बघतो त्याचे काय परिणाम होतात हे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये, वेगवेगळ्या गावांच्यामध्ये पहा. अशा पार्श्वभूमीवर जेव्हा मी दादांचं स्मरण करतो, त्यांची तर इतकी उदाहरणं तुम्हाला सांगता येईल. मी अध्यक्ष होतो आणि आपल्या बाहुबलीचं प्रकरण घडलं. ते काय घडलं ते विस्ताराने मी सांगत नाही. वेदाचार्य मुनी, समंतभद्र महाराज, दिगंबर जैन समाजातील फार मोठी मंडळी, चारुकाका शहा त्यावेळी सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष, चारुकाका शहा हे त्यावेळी सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष. कालांतराने आप्पासाहेब बिरनाळे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. त्या आप्पासाहेब बिरनाळ्यांच्या बहिणीबद्दल मंतरलेले दिवसमध्ये स्वतः गदीमध्ये लिहिलेले आहे. ते कोण होते माणसे? आपल्याला अंधावरून काही कळत नाही. चव्हाण साहेबांचे दादांचे सगळे मतभेद झाले, मिटवले कुणी? गुलाबकुमार नवले कोण होते? त्यावेळची काँग्रेस, त्यावेळेचं राजकारण, त्यावेळेचं समाजकारण हे जातीपातीच्या भिंती मोडून एकाच कुटुंबातले आपण सर्वजण आहोत अशा वातावरणाचा काळ दादांचा काळ, ईश्वरांचा काळ. दादाच काकासाहेब चौगुले होते, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष. आणि ती घटना घडल्यानंतर दादांनी एक समिती नेमली त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला. आता तिथं संघर्ष प्रमुखाचा दलित कांडकर पुरव मला नाव महासंघ, त्यानंतर श्वेतांबर जैन, दिगंबर जैन, आणि त्यातून सगळं घडलेलं राजकारण आणि त्यातलं जे काही निष्पन्न झालं तर त्याचं खरं मर्म शोधून काढण्याकरता दादांनी एक समिती दिली. ती समिती म्हणजे एरन कांबळे, आपले केशवराव खटावचे आपले पाटील, केशवराव खटावचे शिंदे ते आमदार, मी स्वतः, रायबान जाधव औरंगाबादचे, त्यावेळी कन्नडचे ते आमदार होते, आणि जयवंतराव अशी समिती घेऊन आम्ही समितीत गेलो. सगळ्यांची भेटीगाठी घेऊन शरोरी दप्तरी त्यावेळी होत्या. त्यानंतर आपले आवाडे दादा हे त्यावेळी त्या ठिकाणी आलेले, दत्ताप्पांना आलेले होते. आणि आमची समिती गेली. समिती आम्ही वर जाऊ लागलो, एक माझ्या एका बाजूला म्हणजे एका बाजूला, आणि जी दगडफेक सुरू झाली मला. दगडफेक म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात हिवाळी अधिवेशन चालू होतं. दादा मुख्यमंत्री होते किंवा प्रदेश साधारण मुख्यमंत्री होते बरोबर, आणि आम्हाला पाठवलं. दगडफेक झाल्यानंतर आता तिन्ही बाजूने दगड एकमेकांच्या अंगावर टाकतात, आम्ही मध्ये उभे आहे. तर म्हणजे आपल्याला दगड टाकण्याची शक्यता आहे. म्हणजे एरन कांबळे आमच्यामध्ये सर्वात वयाने जास्त होते. तर त्याला म्हटलं आता आपल्याला पळून उपयोग नाही, कुठे दगड लागेल, फक्त डोक्यावर असा हात ठेवा तर दगड टाकणार. पण ते सगळं शब्द आमची मिटिंग केलं. दादांकडे आमचा रिपोर्ट दिला. पुढारीलाही बातमी आहे. दादांचं कसं लक्षात पुढेला काय बातमी आली, उल्हास पवारांच्या पाठीवर दगड लागला. आता दगड काय झालं होता, छोटासा दगड काय पाठीवर आला, तो वरतून एवढं दिलं की जवळ मला प्रचंड लागले.
दादांना तिकडे काढली. दादांनी कलेक्टरला फोन केला. अरे म्हणलं तो आमचा युवा काँग्रेसचा अध्यक्ष त्याला काहीतरी दगड लागला म्हणाले. तर कलेक्टर मला भेटायला आले. म्हणजे कुठे दगड लागला? कोणता छोटासा लागला इथे काहीच नाही येत आहे. पण बातमी दहिरी फार मोठी दिली आणि त्यामुळे गडबड झाली. पण मी सगळं घेऊन आम्ही नागपूरला गेलो. दादांना थोडं समजावून आवाज दिला. त्यावेळी जिल्हाधिकारी आपले बिरकाराव पाटील होते, विलास काका पाटील होते, त्यामध्ये संख्या बोलतो. मग त्यांची एक समिती शासन वगैरे. पण दादांचं लक्ष बघा की बातमी आल्यानंतर ते आश्वस्त झाले, बेचैन झाले की आपल्या कुठल्या तरी एका सहकार्याला, छोट्या सहकार्याला दगड लागलेलं आहे. मी माझ्या विश्वासाने त्याला थांबवलेलं आहे. ही त्यांची भावना, ही भूमिका होती. मी निवडणुकीच्या प्रचाराला गेलो, सर्किट व्यवस्था उतरायचं नाही. तर दादांनी माझी व्यवस्था कुठे केली? ते दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष वकील आपले चौगुले दादाचं टाकत आहे मला. त्यांच्या घरी माझी उतरण्याची व्यवस्था केली. त्यावेळी कार्यकर्त्याच्या घरी जेवण करणं, कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम करणं हा प्रकार होता. आता पंचकर्मांची कार्य आता ते मुंबईच्या आमदारपासून ते उतरतच नाही. जो तो हॉटेलमध्ये नागपूरच्या अधिवेशनापर्यंत आमदार देखील आमदारपासून उतरत नाही. सगळे हॉटेलमध्ये कुठले नागपूरचे वेगवेगळे हॉटेल आहेत ते हॉटेलमध्ये होतं. पंचकच बघून गेले. मी जेव्हा पहिले त्या 78 साली आमदार झालो तेव्हा आमदार निवासासमोर बस यायची. त्या बसमध्ये 10-15 आमदार बसायचे. मग ते विधिमंडळात जायचे. आता गाड्या इतक्या झाल्या की डबल पार्किंग केलं तरी गाड्या ठेवायला इतकी क्रयशक्ती वाढली. आणि एवढं सगळं मी म्हटलं अरे पुण्यामध्ये सायकल होती, आता सायकल दिसत नाही. आता सायकल दिसत नाही. आता 28 लाख टू व्हीलर आहेत पुण्यामध्ये. दुचाकी वाहन, कानामध्ये गोळा घातलेल्या 2-2 मोबाईल आहेत तरी मोबाईल शिवाय देतो. म्हणजे आता एवढी क्रयशक्ती वाढली, एवढी क्षमता वाढली, एवढा पैसा आला, एवढं नोकरी आला तरी लोक अस्वस्थ आहे. आणि अस्वस्थ असण्याचं कारण काँग्रेसच्या माध्यमातून समाज प्रबोधन कसं केलं, समाज कसा बांधला, देश कसा एक बांधला हे सांगण्याला काँग्रेसची माणसं दुर्दैवाने कमी पडली. नवीन पिढीला तर काहीच माहिती नाही. एक महाविद्यालयीन विद्यार्थी तुम्हाला सांगतो, त्याचं नाव सांगू नये, मोठा घरचा. मी त्याला दलित चळवळीबद्दल सांगतो आणि मी उल्लेख केला महर्षी विठ्ठल शिंदे यांचा. त्याच्यामुळे नाव घेत नाही. ते 2-3 नावं पण घेतो, ती घेतलीच पाहिजे, ती महान माणसं. त्याच्यामुळे मला म्हणलं विठ्ठल शिंदे कोण होते? सामाजिक चळवळीचा काही अभ्यास नाही, काहीही अभ्यास नाही. एक मला अतिशयोक्ती करत नाही. माझे मित्र आहेत खूप मोठे झाले महाराष्ट्रामध्ये, आंबेडकरी चळवळीतले. त्या एका कार्यक्रमाला मी अध्यक्षामध्ये प्रमुख पाहतो आणि 3 फोटो होते. एक बाबासाहेबांचा, एक महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आणि एक महर्षी अण्णासाहेब विठ्ठल शिंदे. लाईन स्केच होतं, रेखाचित्र. तर ते आता एवढ्या महात्म्यांच्या मोठं खाली नाव लिहायची काय जरूर आहे? तर त्यांनी म्हणून सांगितलं हे बाबासाहेब, हे फुले, हे कोण? आणि म्हणलं हे महर्षी विठ्ठल शिंदे. काय म्हणत होता? राजकीय नेत्यांची ही अवस्था आहे महाराष्ट्रात. आता सामाजिक इतिहास, सामाजिक परिवर्तनाचा इतिहास जर या मंडळीला माहिती नाही तर दादांसारखी माणसं कमी शिकलेली आहेत. कमी शिकलेली असताना सुद्धा बौद्धिक असे विचार नाही, पण आचरण मात्र त्या संपूर्ण गोष्टीला न्याय देणार होत. आज ते नाही आहे. आज धर्मनिष्ठ, जातीनिष्ठ, उपजातीनिष्ठ अशा प्रकारचं राजकारण झाले. आणि माध्यमांच्या मध्ये चर्चा येते ना, मला खूप दुःख होतं. कोणता पक्ष लढला आणि कोणता पक्ष विजय झाला, त्या पक्षाचे विचार काय, या पक्षाचे विचार काय, याची चर्चा नाही. तिथं मुस्लिम बहुल होते, तिकडे मराठा होते, इकडे लिंगायत होते, इकडे तेली होते. पण याच्यावर कोण उभे काही माध्यमांची चर्चा देखील आता आपण मोठ्या दिशेने जावा हा नको. आणि मग असं वाटतं दादा कोण, नवले कोण, आप्पासाहेब गंधवले कोण, चौगुले कोण, किसनवीर कोण, यशवंतरावजी चव्हाण कोण, शेख काका कोण, काँग्रेस ब्रिटनची कोणी माणसं आहेत. कधी धर्म जाती कुणी विचारलं नाही त्याला. मग असं का होतं? या सगळ्या गोष्टींवर असा अस्वस्थ होतो. आणि मग दादांसारख्या माणसाचं जीवन आपल्याला कधीही या माणसांच्या डोक्यामध्ये जात, धर्म, पंथ, भाषा असं आलं नाही. हा माझा तो तुझा असं आलं नाही. याचं तुम्हाला उदाहरण देतो. मी विलासराव देशमुखांचा आता उल्लेख केला. आपण विलासराव देशमुख हे माझे युवा काँग्रेसमध्ये सहकारी. त्यांना मी उस्मानाबाद जिल्हा युवा काँग्रेसचं त्यावेळी अध्यक्ष केलं होतं. त्यावेळी लातूर जिल्हा झालेला नव्हतं. कालांतराने ते जिल्हा परिषदेमध्ये आले, पंचायत समिती सभापती झाले, जिल्हा बँकेत आले, आमदार झाले, राज्यमंत्री आणि मंत्री होत ते असं पुढे मुख्यमंत्री झाले. महत्वाचा तो इतिहास नाही, तो विस्ताराने सांगण्याची आवश्यकता नाही.
ते शंकरराव चव्हाणांच्या अत्यंत जवळचे. म्हणजे अगदी माध्यमांनी लौकिक अर्थाने गटच राहायचा असेल तर यशवंतरावजी दादा हा गट आणि शंकरराव चव्हाण. शंकररावचे मानसपुत्र कोण? विलासराव. त्यांच्या खात्यात मंजूर वगैरे होते. दादा मुख्यमंत्री झाले. विलासरावांना मनात वाटलं तर दादा आपल्याला मंत्रिमंडळात घेतील की नाही माहीत नाही. दादांना भेटले ते म्हणजे त्यांचं अभिनंदन केलं. कारण शंकररावजींनी त्यावेळी तीव्र मतभेद झालेले. मतभेद हे होतात तर असले पाहिजे, पण आज जे मतभेदांचे रूप आले ते फार वाईट आहे. आणि दादांनी त्याला मंत्रिमंडळात घेतलं. कारण मंत्रिमंडळात घेतलं मला विलासराव समजते एवढा महान मनुष्य म्हणल्या तरी मला बोलवलं. अरे गड्यापर्यंत तुला मंत्रिमंडळात घ्यायचं होतं, तुला खातं कोणतं आवडतं? ते म्हणजे असं विचारल्यानंतर मी गडबडीत झालो. खातं कुठलं आवडतं? त्यावेळी दादा तुम्ही घ्या ते खा. नाही पण तरी तुम्हाला काय विलासरावने त्याचं नाव सांगितलं आणि 2-3 खाते दिली. पण मुख्य म्हणजे गृह खात्याचं राज्यमंत्रीच होतं त्यांनी केलं. पण त्यावेळी ते राज्यमंत्री काय होते आणि नंतर मग पालकमंत्र्यांची यादी झाली. पुन्हा सर्वांना बोलवलं. विलासरावांना दादांनी बोलवलं. अरे विलासराव म्हणाले तुला मी माझ्या सांगली जिल्ह्याचं पालकमंत्री. मी म्हणाले मला इतका आश्चर्य धक्का बसला. काय मोठं पण म्हणजे काय? आता आपण कोणाच्या वाढदिवसाला समारंभाला खूप आनंद होतो. फार मोठ्या मनाचा माणूस आहे, खूप मोठा आहे, तो असतो का नाही आपल्या नंतर घरी गेलो तर त्याच्यात असतो. अशा समारंभानंतर असली भाषणं लोकशाहीमध्ये फार होतं आणि घरी गेल्यानंतर समजतं की आपण तिथे खूप बोलतो. पण दादांच्या बद्दल बोलताना विलासराव मला म्हणाले मोठ्या मनाचा सागरापेक्षा अखंड मन म्हणजे आम्हाला. मी मानसपुत्र शंकररावचे दादांचे केवढे संघर्ष, केवढे मतभेद, टोकाचे मतभेद. दादांना ड्रॉप केलं मंत्रिमंडळातून. हा इतिहास आहे त्यावेळेस. आणि हे सगळं पाहिल्यानंतर दादा ते घेतात की नाही मला माहीत नव्हतं. त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं तर घेतलं, पालकमंत्री केलं म्हणाले. सांगलीचं पालकमंत्री केलं. पुन्हा दादांचं दुसरं मोठेपण त्यांनी सांगितलं. कॉमन दत्ता पाटील म्हणजे रायगडचे शेतकरी कामगार करतात. आता हे जयंत पाटील जे आहेत त्यांचे काका निष्णात वकील आणि सातत्याने निवडून यायचे, अत्यंत खरडे होते आणि उत्तम संसद होते विधिमंडळात. त्यांनी काहीतरी एक प्रश्न उपस्थित केला. तो होता गृहकार्य. दादा समोर बसलेले होते मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस 2 गृहराज्यमंत्री होते. एक विलासराव देशमुख आणि एक शिवाजीराव देशमुख आपले चांगले होते. आणि काय झालं की विलासराव होते खालच्या सभागृहामध्ये, वरच्या सभागृहामध्ये आणि शिवाजीराव कुठेतरी वेगळ्या मिटिंगला होते. तर ते कॉमेडी दत्ता पाटलांनी तो प्रश्न उपस्थित केला आणि ते सगळे म्हणायचे दादा तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्याकडे प्रभाव लागलाय काय म्हटले होतं. दादांचं विरोधात्मकपणा आणि दादांचं व्यक्तिमत्व जर दुसरे कोणी मुख्यमंत्री असलं सभा लोकांनी गोंधळ केला. दादांनी शांतपणे आणि त्यांची भाषा पण इतकी साधी सुटली होती की विरोधकाला देखील कसं बोलायचं म्हणजे त्याचा जो गौरव होता. आणि दत्ता ते दत्ता पाटलांना सभागृह म्हणतात वाटतो. हे बघ तू जे विचारलं ना की आता मला काहीही माहिती नाही. माझे 2 गृहमंत्री आहेत ते आता सभागृहात आले तर ते येतील आणि तुझ्या प्रश्नाला उत्तर देतील. तर दत्ता पाटील काय ऐकत होते थोड्या वेळी. मग दादा खूपच बोलत होते. विलासराव आले, शिवाजीराव आले. कारण मी घाबरले की आपण दोघंही जर प्रश्न विचारला दादांनी सांगितले आणि ते सारखे मागे बोलत होते की हे दोघं तर कुठे आहेत आणि हे भीत आले आणि बसले. आणि तो जो मार्शल किंवा काम करणारा माणूस असतो तरी दादांच्याकडे कामावर ते आलेले. दादांनी असं बघितलं दत्ता काय आले बघतो काय विचारायचं विचारता म्हणजे इतकं विधिमंडळातलं कामकाज सुद्धा इतक्या आपुलकीचं इतकं साधं. पण दत्ता म्हणल्यामुळं कॉम्रेड दत्ता पाटलांना राग नाही आला. कारण दादांच्या बोलण्यामध्ये एक मार्ग होता आणि त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे इतकं वस्तुत्व होतं की साधे उभे राहिले तर लोक शांत बसायचे सभागृहात. आता मुख्यमंत्री उभे राहिले तरी सभागृह शांत होत नाही. आपण बघतो आता जो फरक झालेला आहे. आणि प्रगल्भ लोकशाही म्हणतो म्हणजे विभोग लोकशाही वगैरे असं बरेच शब्द वापरतो की आपण चांगल्या लोकशाहीकडे आपली वाटचाल चालू आहे. पण मनामध्ये जरा एक किलबिश न ठेवता अपोजिशन विरोधकांनी सुद्धा मनापासून मदत केलेली मी जोडून पाहिजे. आणि काय आज ऑपरेशन असं आर्थिक परिस्थिती असेल
मेडिकलचं ॲडमिशन असेल तर तेव्हा मुख्यमंत्र्यांना बोलवा ठरलेलं नाही आहे तर तो घालवलेला आहे तो भाग वेगळा आहे. पण अत्यंत मोठ्या विरोधकांना देखील मदत केली दादांनी हे मी अत्यंत जवळून आहे. त्याला कधी गाद्यावर आणि लोकशाहीमध्ये मतभेद म्हणजे होत असतात. म्हणून यशवंतरावांचं वाक्य मी नेहमी सांगतो की मतभिन्नता हे आवश्यकच आहे ना. लोकशाहीमध्ये मतभेद असलं पाहिजे. पण मतभेदाचं व्यक्तिद्वेषाचं व्यक्तिभेदाचं खूप आलं की लोकशाही सांगते मला. दादांना ते जाऊन दादांच्या मनामध्ये कोणाबद्दल कधी केलं नाही. त्याला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला किंवा शिवाजीराव दिलेंकर मुख्यमंत्री झाले ते लातूरमधले त्यांचा मी लातूरमध्ये करू तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिले. शिवाजीरावला पाठिंबा दादांनी दिला. दादांनी पहिल्यांदा बोलून काय सांगितलं शिवाजीराव घेता तुमचं काही असेल पण विलासला बघू नका कारण तुम्ही घेतलं तर तुमची शक्ती वाढेल. तर दिलेंकर साहेबांनी दुर्दैवाने त्यावेळी ऐकलं आणि त्यांना काही मंत्रिमंडळात घेतलं नाही. पण गंमत बघा नियती कशी होती. हा नियतीचा भाग आहे. 9 महिन्यातच त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. 9 महिने आणि नंतर मग बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले आणि नंतर मग विलासरावांचा परत त्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला. ही सगळी परिस्थिती आपण केली आणि सर्वांनी पाहिली. दादांचं मोठे पडणार साधं जेवणात सुद्धा लोकांशी ते बोलायचे. खाता खाता देखील लोक यायचे भेटायचे. एकदम माझी गमत हा ऐकायला मी सामान्य घरात आहे. मी महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष निवडणूक होती आणि निवडणुकीसाठी मला एक गाडी दादांनी दिली. महाराष्ट्रभर म्हणजे दौरा करत प्रचार करायचा भाषण करायची बोलतो चांगला म्हणाले. मी काय केलं त्यांनी घरातून मुळात तरी हाक पाडली आणि उल्हास दौऱ्याला निघालाय त्याला 20,000 रुपये द्या म्हणाले. काय म्हणजे तो भेटून बोलतो आणि मला 20,000 रुपये दिले आणि एक गाडी ठरवली निघालो मी दौऱ्याला. दौऱ्यामध्ये दौरा आल्यानंतर तुम्हाला खरंच सांगतो त्या 20,000 रुपये पैसे शिल्लक आहे. थोडे राहिले शिल्लक एवढं त्यांना महाराष्ट्रात दोन तर ते शिल्लक राहिलेले पैसे मी दादाला द्यायला लागले. फार ऐकायला की होतं. मी गेलो आणि कसा झाला दौरा त्यांची भाषण छान झाली. लोकांनी मला सांगितलं हो म्हणजे दादा तर तुम्ही मला 20,000 रुपये दिले होते तर थोडे शिल्लक आहेत म्हणतात पैसे ते 2,500-1,000 रुपये मी तुम्हाला परत द्यायला लागला. मी आता काय करू नये त्यांनी असं बघितलं माहिती की मी किती वेळ आणि मूर्ख माणूस आहे. माझ्याकडे असं दादांनी बघितलं आणि उल्हास तू सामान्य घरात आलाय तुझ्या घरी मी आलेलो आहे. माझ्या घरी दादा आलेलो आणि आम्ही भाड्याच्या घरात राहतो म्हणजे वाडा तिथं आमच्या 2च खोल्या होत्या आणि दादा वट्यावर बसलेले होते. यशवंतरावांनी वट्यावर बसलेले होते. तर मला म्हणलं अरे तुझी परिस्थिती मला माहिती आहे आणि कोणाला संघटनेत लागतात का आवड म्हणाले आणि आतापर्यंत मला कुणीच पैसे परत केले नाही. तू पहिल्यांदाच त्याला म्हणाले पैसे परत करायला ते दादांच्या होत्या असा माणूस मला म्हणाले तुझी परिस्थिती मला माहिती आहे. किती वेळ देतोय किती काम करतोय आणि असे पैसे तू देतो तुला मोठेपणे म्हणते मला तर चांगलं आहे म्हणाले. पण हे होईल ही जी आपुलकी नाही आपुलकी आता फार अवघड माणसं कधी म्हणाले या सगळ्या पार्श्वभूमीवर दादांचा संघर्ष हा जनमानसाचा असेल शेतकऱ्यांचा असेल स्वातंत्र्य लढ्यांचा असेल कदाचित कधी अध्यक्षाने आयुष्यामध्ये ते मंत्री केव्हा झाले आता जर म्हणजे आला की त्याला मंत्री व्हावं वाटतं. आताचा काळ बदलला आहे. दादा आयुष्यामध्ये किती कालावधी नंतर मंत्री झालेले आहेत आणि 5-5 मंत्री त्यांच्याकडे होतं. नंतर ते मुख्यमंत्री झाले पण तोपर्यंत काय मंत्री नाही. आमदार सुद्धा कधी झाले साधे होमदार कमांडंट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असे टप्प्याटप्प्याने काय केले आणि त्यांची भाषा लँग्वेज पण तुम्हाला आज आपलं भाई ताराचंद शाह आणि मी कॉलेजला होतो आणि हैदराबादला AICC काँग्रेसचं संमेलन अधिवेशन होतं आणि ती माझी पहिली काँग्रेसचे अधिवेशन म्हणजे संमेलन त्याला मी निघालो होतो आणि ते हैदराबादच्या ऐवजी सांगलीला होता होतं आणि सांगलीला तयारी करतात कार्यकर्त्यांचा मेळावा बरोबर ठिकाणी वगैरे खूप नामवंत माणसं यशवंतरावांनी आणि ताराचंद शाह त्यावेळी सीमावाद फारसा काही घेतलेला संघर्षात तीव्र होता. लाठीचार्ज वगैरे खाली आणि मग दादांचं भाषण प्रत्येकाने झेंडा घेऊन या म्हणाले. पण एक लक्षात घ्या झेंडावर असतो आणि हातामध्ये खाटी असते. साधं वाक्य आहे पण या वाक्यातून कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये अर्थ घ्यायचा म्हणजे याचा अर्थ लगेच तुम्ही हाणामारीला सुरुवात करा असं नाहीये असं नाहीये पण वाक्य किती मार्मिक आणि गर्भित आहे सांगायची जरूरच नाहीये की झेंडे प्रत्येकाने या लक्षात घ्या म्हणाले सरपंच झेंडा असला
हातामध्ये काठी अशी उंच दिसली पाहिजे आणि मग वाक्य वापरणं. लक्षात घ्या, झेंड्याला काठी असते म्हणाले आणि काठी घाबरू नका. इतकं साधं सरळ सोपं भाषण त्या सांगलीच्या मैदानात मी दादाचं केलं. नंतर भूकंप झाला, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ते भूकंपामुळं सांगलीचं अधिवेशन म्हणजे हैदराबाद होतं. अदरवाईज नाही तर दादा हेच त्या संमेलनाच्या भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होणार होते, पण ते दुर्दैवाने त्या ठिकाणी नाही. माझी आणखी एक तुम्हाला आपण सांगतो, दादांचं मोठे क्रांती मैदान म्हणजे गोवालियर टँक, जिथं गांधींनी छोडो भारतचा नारा दिला आणि जिथं मग भूमिगत झाले सर्व, गोळीबार झाला, अरुणा असफाजींनी झेंडा लावला, त्या मैदानामध्ये स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव असं करत करत समारंभ होते. आणि त्या क्रांती दिनाचा दिवस होता 9 ऑगस्ट. मी महाराष्ट्राचे विरोध काँग्रेसचा अध्यक्ष होतो. दादा व्यासपीठावर, यशवंतरावजी व्यासपीठावर, त्यानंतर किसनजी आबा हे व्यासपीठावर, मुंबई काँग्रेसचे त्यावेळेचे अध्यक्ष हे व्यासपीठावर, सगळी मंडळी. आणि दादांनी आणि किसनजीरांना काय होतं म्हणजे उल्हास इकडे सगळ्याला मोठा अवकाश आहे. बाईक हातामध्ये काय म्हणाली आणि सेवादारांचं गाणं पण म्हणाली, अहो तर बच्चे वीरांचे नाही गेला. आणि तुम्हाला सांगतो, दादांनी आणि आव्हानांनी दोघांनी म्हणून मला उभं केलं आणि त्या अथांग गर्दीमुळं मी सेवादलातले गाणे गातो. आज सेवादलाची अवस्था काय आहे? दादा वगैरे हे त्यावेळेच्या सेवादलाच्या पोशाखामध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितलं त्यांनी काम केलं. आज काँग्रेस सेवादल हे शोधावं लागतं, म्हणजे कुठे दिसत नाही. मला थोडंसं मुंबईला झेंडा वडीला कुठं असतं किंवा आणखी कुठं एखाद्या जिल्ह्यात आपल्या काँग्रेस कमिटी झेंडा वडीला होतं. चौकात काँग्रेस सेवादलाच्या शाखा होत्या, त्या शाखाही सांगतात. आणि म्हणून पक्षाची पुनर्बांधणी करायची असेल तर स्वर्गीय वसंतदादा पाटलांसारखा संघटनेमध्ये तळागाळापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत, प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षापर्यंत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदापर्यंत विचार करा. हिंदी नाही, इंग्रजी नाही, तरी दादा त्या AICC मध्ये मी पाहिजे अखिल भारतीय काँग्रेस, उत्तर भारत, बिहार, मध्य प्रदेशचे लोक यायचे. दादांचा दबदबा आणि दादांच्याबद्दलचा आदर, अगदी कमलावती त्रिपाठींचे चिरंजीव लोकपती त्रिपाठी, मायावती त्रिपाठी हे मी दोन पाहिजे. दादांच्या कोणी घटनाबद्दल दोन, कारण उत्तर प्रदेश त्यावेळी इंग्रजांनी दादांना प्रभारी म्हणून त्यावेळी केले. काय गप्पा दादा राज्यपाल झाले राजस्थानचे, विलासराव गृहमंत्री का मुख्यमंत्री होते. एक रस्ता आला, दादांची चिठ्ठी घेऊन जयपूरला गेला, दादांची चिठ्ठी घेऊन आला. चिठ्ठी कशाला घेऊन दादांनी राज्यपालाच्या लेटर घेतलं की असा माणूस एक काम करा. दादाने ती चिठ्ठी बघितली, त्या माणसाला बघा, दादा त्या माणसाला बसवली. नुसतं दादांचं नाव सांगायचं किंवा फोन करायला सांगायचं किंवा कोण ते मिळेल. दादांच्या राज्यपाल पदाचं तुम्ही पत्रावर तिथे मला लेटर घेऊन आला, कोण कळतं का म्हणून मी काय केलं ते म्हणाले. ते सांगत होते की तू जा तिथं माझं नाव सांग, पण मीच त्यांना आग्रह केला म्हणजे त्याला पत्र द्या. पत्र हिंदी सेवा बोलवलं आणि राज्यपालांचं लेटर त्यांनी पत्र देऊन टाकलं. मग तुला ते पत्र त्या माणसासमोर टाकलं, कपाटात ठेवलं. ते कधी कुणाला प्रसिद्ध करायचं नाही आणि राज्यपालांच्या त्याच्यावर असं काम करा असं पत्रिकेने आणायचं नसतं असं त्या माणसाला सांगितलं आणि त्या माणसाचं काम 10 मिनिटात केलं. पण दादांनी मी राज्यपाल आहे ते पत्र द्यायचं काही नाही. त्याचं कारण असं आहे, अत्यंत सरळ नीतिमूल्याचा अधिष्ठान असलेलं, अत्यंत मोकळ्या मनाचं, अत्यंत प्रेमळ आणि मनापासून समोरच्या माणसाचं काम व्हावं ही इच्छा असलेला माणूस म्हणजे स्वर्गीय वसंतदादा. आणि म्हणून पदाची तत्त्वे कधी पाळलेली नाही. आता हे तुम्ही सांगत होता पाणी आडवा पाणी गिरवा, काय 2-2 शब्द आहेत. पण आज वसंत बंधारा, गॅटियन बंधारे, नाला बंधारा, हे सगळे बंधारे ही चळवळ थोडीशी किंचित थांबली, नाहीतर पाण्याचा आता जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो निर्माण नसता झाला. पण दादांचा त्यावेळेचा तो अभ्यास की आपण काय केलं पाहिजे, शेती आता कोणती तिथं लिहिली पाहिजे, सरकारी चळवळ कशी उभी केली पाहिजे, त्याचा मुख्यमंत्री आदर्श ज्या दादांनी या महाराष्ट्राला आणि या सर्वांना दिला, असा निधड्या छातीचा अत्यंत निर्भय म्हणजे स्वतःचं मत मांडताना कोणाचाही दुरायन दादांनी राखला. याचा अर्थ समजा इंदिराजींच्या समोर काही बोलायचं, यशवंतरावांच्या समोर काही विचार मांडायचे आहे तर त्यांचा अपमान करायचा हा नाही. पण आपल्याला जे मत आहे त्या वस्तूकडे व्यक्तिमत्वाकडे न जपता आपलं मत मांडणं त्याला फार मोठं धैर्य लागतं. सरकारला तुम्हाला माहिती आहे की 10 वर्ष तुम्ही चेअरमन झाला, त्याला तुम्हाला व्हायचं
ठिकाणी असे 2-3 अमेंडमेंट विधानसभेत ज्ञानेश्वर खैरे, रवींद्र मोरे यांनी आणलेले होते. दादा त्यावेळेस ते चिडले होते आणि त्या मुद्द्यावर सुद्धा दादांचे आणि यशवंतरावांचे मतभेद झाले. पण ते मतभेद कालांतराने तो कायदा बदलला, पुन्हा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे आले. पण ते मतभेद व्यक्त करण्याकरता यशवंतरावांचे सुद्धा वैचारिक संघर्ष करण्याचे प्रामाणिकपणा हे दादांनी केलं. कारण ते यशवंतरावांनाही माहीत होतं की ते द्वेषातून करत नाही आणि दादांनाही माहीत होतं की मी कुणाच्या तरी व्यक्तिद्वेषातून करत नाही. मला वाटतं की नाही असं व्हावं. ही निर्भयता तुम्हाला सांगतो. आता सांगतो आता कुठल्याही नेत्याने ठराव मांडला की मनात किती असतं तर टाळ्यावरून थोडं समर्थन करतात आणि पाठिंबा देतात. असं बऱ्याच ठिकाणी साधं तुम्हाला सांगतो. त्याच्या भगिनी या ठिकाणी बसलेल्या महिला वर्गाचं आरक्षण नव्हतं त्यावेळी 1952 साली सरोजिनी बाबर ह्या सांगली जिल्ह्यात काम करतात. डॉक्टर अंजनाबाई मगर या मुंबईत कामगार होत्या. 72 साली जेव्हा महिलांचा कुठलाही आरक्षणाचा विषय नव्हता तेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत किती महिला आमदार असतील? किती असतील? 37 महिला आमदार होत्या आणि त्यापैकी 32 काँग्रेसच्या होत्या, 31 काँग्रेसच्या होत्या आणि 6 विरोधी पक्षाच्या होत्या. त्यामध्ये आपल्या कमल देसाई, कुणाल गोरे या विरोधी पक्षाच्या 5 क्रांतिकारक महिला होत्या आणि बाकी 31 ज्यावेळी आरक्षण वगैरे तरी चर्चाही नव्हती. विचार करा ती प्रजन्म लोकशाही त्यात आपण आरक्षण कोण देतो हे गोष्ट चिंतन करण्याचा विषय. 1952 सांगली त्यावेळेच्या सांगली जिल्ह्यातून म्हणजे दक्षिण सातारा उत्तर सातारा काय असेल सरोजिनी बाबरांची कृपा बाबरांची मुलगी ती 52 साली आई उमेदीमध्ये विधिमंडळात निवडून जाते. अंजनाबाई मगर सारख्या सामान्य समाजातल्या तुम्हाला सांगतो त्या ओबीसी समाजातल्या हे सांगायची वेळ आली ना मला जाती सांगायचं फार दुःख होतं. अंजनाबाई मगर या नवी समाजाच्या होत्या, डॉक्टर होत्या, मुंबईत काम करतात. नंतर तर मुंबईच्या शहीद झाल्या. अशी ती काँग्रेस दादांची यशवंतरावांची काँग्रेस ही तशी होती. आता आपण आरक्षणाकडे चाललो जप्त करावं. जेव्हा विलासराव मुख्यमंत्री झाले तेव्हा काँग्रेसचे 82 आमदार आले आणि महिला किती माहिती का? किती महिला? काँग्रेसची एकच महिला निवडून झाली, डॉक्टर शोभाताई बच्चाव नाशिकमधून. आणि त्या एकट्या झाल्यामुळं त्याला मंत्री केलं आणि त्या मंत्री झाल्या. म्हणजे 72 साली 36 आमदार महिला. आज लोकशाही पुढे गेली, एकच महिला आमदार काँग्रेसकडे आरक्षण देऊन मग आता आपण त्याची व्यवस्था केली. पण त्यावेळी मी गंभीर म्हटलं होतं की लोकशाही अंतर्मुख होऊन जर पाहायचं झालं दादांसारखा माणूस असतात तर त्यांचं मत कदाचित एखाद्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्टपणे मांडलं असतं. आता तुम्हाला सांगतो ठराव होतो महिलांना 33% आरक्षण. सावित्रीबाई फुले वगैरे नवोदयाची मुलगी सगळे पुढाऱ्यांची भाषण मी सगळं बघताना क्रांतिकारक पाहून वगैरे होते. आणि खाजगी बसलं ना महिलांचं बिल फार वाईट अयोग्य असं 70% लोक बोलतात. पण बोलत नाही. लोकशाहीची आजची वाटतात आहे. खरं म्हणजे त्याचं चिंतन झालं पाहिजे. का नको का पाहिजे याचं चिंतन व्हायला पाहिजे. महिला आयोगाच्या प्रस्तावाचं चिंतन व्हायला पाहिजे. चिंतन अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही प्रस्तावावर सफल होत नाही हा लोकशाहीचा फार मोठा काळ आहे. आणि त्याचं कारण मी काय कारण झालं की निर्भय माणसंच नाही बघा. निर्भय माणसं नाही पक्षामध्ये, केंद्रामध्ये, राज्यामध्ये, विधिमंडळामध्ये. आणि म्हणून ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा भारताला चांगले दिवस म्हणजे आताचे वाईट दिवस असं मला सांगण्याचा मुद्दा नाही आहे. पण चांगले दिवस असा असताना की सगळा समाज एक आहे. आपण सगळे भारतीय आहोत. आपण सर्व भारतातले नागरिक आहोत. आपल्याला देशाच्या विकासाकरता काही करायचं आहे. हे सगळं पाहत जर तुम्ही दादांसारखे जर आज असतं ना तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यांनी वेगळ्या पद्धतीने थांबवल्या. आता हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि फोटो काढण्यापासून लोक जातात. जायला पाहिजे, मदत केली पाहिजे. पण ते सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं तर म्हणजे काय करते आपल्या देशात. मग आपली कुठे गेली पाणी चळवळ, ही चळवळ, ही चळवळ. या सगळ्या पार्श्वभूमीवर दादांची प्रेरणा महाराष्ट्राने घेणं आणि त्या वाटचालीने पुढे वाटचाल करणं आणि जी महाराष्ट्राने केली ती देशाने करणं हे खरं दादांचं पुण्यस्मरण केलं असतं. या शताब्दीच्या निमित्तानं आता या इंदिराजींची पण जन्मशताब्दी, दादांची जन्मशताब्दी. या वर्षामध्ये या विचारांची उजळणी व्हावी, प्रबोधन व्हावं, चिंतन व्हावं आणि त्यातून आपल्या संघटनांच्या माध्यमातून आचरण करणारा समाज
कसा तयार होईल याची खुणकाट बांधणं म्हणजे खरं म्हणजे दादांच्या पुढे आपण आजूबाजूला करायला आपल्या नावाप्रमाणे सर्व श्रोतृवर्गाला उल्हासित करणारे आजच्या कार्यक्रमाचे उल्हासी रत्नातील माननीय श्री उल्हासदादा पवार यांनी दादांच्या स्मृती सुवर्णक्षण निगड्या छातीचं आणि सागरासारख्या सर्वांना सामावून घेणारे व्यक्तिमत्व जिवंत केलं. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांचे पुतळे सांगली माननीय श्री विश्वासराव पाटील यांना मी अध्यक्षीय मनोगतासाठी आमंत्रित करतो. हा संपूर्ण वर्ष दादांचा शताब्दी सोहळा साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे आज आपल्या रहिमतपूरमध्ये त्या सोहळ्याचं एक पुष्प आज सादर केलेलं आहे. या सोहळ्यामध्ये त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उल्हासदादा पवार यांनी इतक्या ओजस्वी भाषणामध्ये दादांचा संपूर्ण स्वतःचे अनुभव सिद्धार्थ आपल्याला सांगितलेले आहे. आमची कुटुंबीय मंडळी सुद्धा जेवढे अनुभव सांगू शकणार नाही त्याच्यापेक्षा सुद्धा जास्ती अनुभव दादांनी आपल्याकडे आज कथन केलेले आहे. हा जो कार्यक्रम ज्या संयोजकांनी केलेला आहे तर सुनील भाऊ, राज शिंदे, आबा शिवाजीराव माने सर, स्वातंत्र्य सैनिक आप्पा हे सर्वच त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. आपल्याला माहिती आहे की दादांचं कैलासाची विष्णुअण्णांचं किंवा मदन भाऊंचं त्या रहिमतपूरशी असलेले संबंध किती निगडीचे होते, किती घनिष्ठ होते ते सगळे माहिती होते. दादा किंवा अण्णा ज्या वेळेला पुण्या मुंबईला जायचे तेव्हा सांगली पेठ टाका करार साधा तो मार्ग पूर्णपणे चालत होते आणि जाण्यापूर्वी पहिल्यांदा आम्हाला फोन करून सांगायचे मी यायला लागलो आहे आणि मी रहिमतपूर मार्गे जाणार. म्हणजे रहिमतपूरचे आणि विष्णू अण्णांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि सुनील भाऊ आणि सुनील भाऊचे वडील सुद्धा ह्या सगळ्यांनी मिळून त्या आमच्या घराण्याशी फार मोठा चांगला संबंध ठेवला होता. आपल्याला माहिती आहे की एखादी व्यक्ती हयात असते त्यावेळेला त्याच्या कामाचा भरपूर अनुभव सगळ्यांना आला असतो आणि खूप कामं त्यांनी केली असल्यामुळं लोकांच्या नजरेपुढे ती माणसं सतत येत असतात. पण हयातीनंतर मात्र त्या माणसाची आठवण सातत्यानं सगळ्या माणसाला येतात. हयात असताना सुद्धा यायचे आणि हयात नसताना सुद्धा त्याचं एवढं बलाचं एवढं मोठं काम करायची माणसं करत होती. आणि त्यात आता उदाहरण घ्यायचं झालं तर आता सुरुवाती आपल्यापासून केला का तर यशवंतराव चव्हाण साहेबांचा मार्ग, राजश्री शाहू महाराजांचा मार्ग किंवा महात्मा फुले ही मंडळी जी होती आणि या देशाची सामाजिक बांधिलकी किंवा समाजाप्रती जी काही कर्तव्य होती ती पार पाडण्यासाठी त्यांनी अफाट कामं केलेली होती. आणि ती हयात असताना सुद्धा लोकांना खूप मान्य केलेली होती सगळ्यांनी. आणि त्याच्यानंतर सुद्धा आजही मग ते व्याख्यानमालांच्या मार्गात असतील किंवा जयंतीच्या मार्गात असतील किंवा पुण्यतिथीच्या मार्गात असतील पुन्हा उजळण्या होत गेल्या. आणि त्या माणसाचं जे काय असतील तर तेवढं आजही त्यांनी काबू करत ठेवलेलं आहे. दादांचं बघायला गेलं तर दादांचा सगळ्यात मोठा माणूस ठेवू
माणूस हे सगळ्यात मोठं भांडवल दादाच्या जवळ होतं. जगाला मारवाडी मुलं समाजाचा मनुष्य पैसा आणि पैसा कंजूसपणाने जसा सांभाळला जातो, पैशाला पैसा जोडत असतो, अशा पद्धतीनं दादानी एक माणूस आणि माणूस असा त्यांनी गोळा करत गेला. आणि मग त्यातून एवढी मोठी संख्या, एवढं माणूस बळ त्यांच्या पाठीशी आलं की प्रत्येक दादाच्या प्रत्येक कामामध्ये ही माणसं गरीब सातत्याने उभं होती. दादा सगळं आणि त्या माणूस जमिनीच्या दारामध्ये आणि संघटना कुशलता दाराचा जवळ असल्यामुळे त्या एवढं माणसांचं एवढं मोठेपण त्या दादाला मिळत गेलं. त्यात दादा धुरंधर राजकारणी करतो. जशाच तसे उतरण्याची ताकद तर त्यांच्या जवळ. चांगल्याला चांगलं म्हणणारा, वाईटाला स्पष्टपणे नाही म्हणणार आणि विरोध करणार अशी त्यांची प्रवृत्ती होती. आणि त्यामुळं दादा अतिशय स्पष्ट व्यक्त करत होते. दादानी केवळ सांगली भागातच नव्हे तर सगळ्याच भागामध्ये त्यांनी, सगळ्याच देशाच्या महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये त्यांनी सहकार्याचं दादा साखर कारखाने, दूध गिरण्या, दूध संघ, विकास सोसायट्या, त्या अशा प्रकारची कितीतरी सहकारी सोसायट्या, सहकारी साखर कारखान्यांची पण दूध संघाची त्या सहकाराचं निर्माण करण्याचं काम दादाने फार मोठ्या पद्धतीने त्यांनी केलेलं नाही. दादा समाजसेवक होते. तो सुधारणेचं जे पिढ्यानपिढ्या जुन्या मतवादी जी काय असतील मतं जुनी पुराणी मतं, तर त्याला फाटा देऊन नवीन काहीतरी अंमलात आणायचं, नवीन काहीतरी आपल्या तर ते दादाचं होतं. त्यामुळे त्यांनी त्याच दादाचा फार मोठ्या पद्धतीने होता. दादाकडे पुढे एखाद्या विशिष्ट प्रकारच्या जाती जमातीचे होते. दादांच्याजवळ कुठला भाव कुठला पंत नव्हता, कुठला एखाद्या विशिष्ट प्रदेशाबद्दलच दादा किंवा विशिष्ट भागाबद्दलच दादा प्रयत्न करतात असंही काही नव्हतं. जातीबद्दलचा प्रश्न नव्हता. म्हणजे सगळी माणसं, सगळ्या जाती पंथाची भाषेची माणसं ही दादांच्याजवळ असत. आणि दादाने ते कधीही जात पात करून ते कधीही त्यांनी पाळलेला नाही आहे. आणि त्यामुळं त्यांच्याबरोबर समाजातले सगळेच कार्यकर्ते, मग ते शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, कलाकार असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कामगार असतील किंवा लेखक असतील, नाटककार असतील, म्हणजे साहित्यिक असतील, शास्त्रज्ञ असतील, म्हणजे कुणीही कुठल्याही समाजातला घटक असू दे, तो त्या दादांच्या आणि त्या सगळ्या लोकांचा सातत्यानं कुठं ना कुठं तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा संबंध आलेला आहे. कुणाला पाठीवर हात करून सांगितलं असेल, कुणाला प्रत्यक्ष करून सांगितले असेल. म्हणजे कुठल्या ना कुठल्या नकारार्थी नाही. एखाद्याचं काम होत असेल, होणार नाही असं कधीच झालं नाही. पण होणार नसेल तर प्रयत्न केला नाही, मला दादानी माझ्यासाठी केला नाही असं कुणालाही त्या काळामध्ये कधी वाटत नव्हतं. म्हणून ही सगळी मंडळी एक कौटुंबिक मंडळी बरोबर होती आपल्याला वाटत होतं. दादा आतापर्यंत राजकारणामध्ये सुद्धा दर्शन करत होता. पण दादाकडे मागच असलेल्या धर्ममध्ये होते. प्राथमिक शाळेची एक 7 इयत्ता शिकलेली व्यक्ती ही भारताच्या मोठ्यातल्या मोठ्या पदावर कशी जाऊ शकते याचा दादानी सांगितलेलं करतात. त्यांचा स्वभाव सुद्धा अगदी उदार आणि उदारता होता. जे आपल्याबरोबर आले लोक त्यांचं इतकं मनापासून त्यांनी प्रेम केलं की कधीही ते विसरू शकणार. त्याची सांस्कृती म्हणा किंवा ही होती ती किती तुम्ही 10-20 वर्षांनी जरी भेटायला गेला तर नावाला करतील अशा पद्धतीची त्यांची होती. ते काय दादा पद्माला पद्माचा मनुष्य झाला नाही. आणि ती व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावरती जाईल हे खरं म्हणजे कधी कुणालाच शक्य
केलं वाटलं नसतं, पण दादाने शक्य करून टाकलं. दादांच्या तरुणपणाच्या काळात ज्यावेळेला दादांनी पेट्रोल स्वातंत्र्य किंवा गुलामगिरी ही ज्यावेळेला अशी होती त्यावेळेला ती मात्र अगदी पेशन पेट आहे ती त्यांना नको असायचं. मग त्याच्यासाठी चळवळी उभा केल्या. अगदी कोणतीला ब्रिटिशांना घालवण्यासाठी जंग प्रचारले. मग त्यासाठी काही गोष्ट तुटली असते. विभोसोबत कशासाठी तर त्याशिवाय कुणी बाबा 150 वर्ष राज्य केलं आणि तुम्हाला हा जोडपा होता तुम्ही जा आता भारत करून म्हणून कोणी ऐकणार नसतं. म्हणून काही ना काही ते त्यांना तसली त्याला तळोगी पडून सोडल्याशिवाय ती माणसं जाणार नाही आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही हे त्यांना माहिती होतं. म्हणून जरी गांधी निवडणुकी शांततेनं जरी हे भारत स्वातंत्र्यासाठी जर प्रयत्न करण्यात ठरला असला तरी दादानी चांगल्यासाठी मग ते रेल्वे गाड्या पाडल्या असतील, पोस्टर तुटले असतील, त्यानंतर टेलिफोनच्या तारा फोडल्या असतील. म्हणजे असे कितीतरी घटना की ज्यांच्या माध्यमातून ही माणसं त्रासून जातील आणि हा देश आता काय शक्य नाही आपल्याला इथं राहणं, हा देश सोडून गेल्याशिवाय चालणार नाही अशी या माणसाची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. इतपत त्या माणसाने त्यावेळेला म्हणजे त्या पद्धतीनं त्या सगळ्या लोकांना सौख्य करून सोडली ही वस्तुस्थिती होती. आणि मग त्याचाच परिणाम सगळा असा झाला की ही माणसं केव्हा नाही केव्हा भारत सोडून जावं लागलं त्याला. आणि त्याच्यानंतर मात्र एक विचार नवीन केला त्यावेळेला आपला स्वातंत्र्यासाठी थोडंफार विध्वंस करून ती आपला वापरायला लागली. पण आता भारत स्वतंत्र झालेला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर आता एक विधायक काय आता देशाच्या भविष्यासाठी आता विधायक काय आवाज घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी मग त्या पद्धतीनं आपल्या परिसरामध्ये सुरुवात केला. साखर कारखाने ही सगळी बाकी सांगितलेले मराठी संघ, दूध संघ किंवा दूध गिरण्या त्याचे घरी अशी चांगली कामं हातात घेतली. आणि मग सगळ्या शेतकरी सगळ्या देशाचा खरा केंद्र शेतकरी त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जर चांगल्या पद्धतीनं जर मिळणारं जर चांगलं यश मिळत असेल तरच शेतकरी सुधारेल आणि देश नाला सुधारेल. म्हणून त्यांनी पुढच्या काळामध्ये पुष्कळ प्रकारच्या कामं केली. दादा त्यावेळेला स्वातंत्र्य देशामध्ये होते त्यावेळेला पद्माला त्यांचे जे सहकारी होते ते सहज त्यांना त्यांच्या बरोबर नेहमी जे स्वातंत्र्य दादा त्यांनी ज्या पद्धतीनं विध्वंसक आणि तुरुंग फोडण्याचं काम जे केलं ते सगळ्यात मोठं काम होतं. शनिवारचा दिवस होता आणि शनिवारच्या दिवशी सगळे तुरुंगामध्ये म्हणजे त्यांचे सहकारी ते हिंदूराव असतील, ते बाबूराव जाधव असतील, अण्णा पत्राव अशी त्यांच्याबरोबरच्या तरी 10-12 मुलं असे होते. त्यांपाल खूप त्या सगळ्या मंडळींनी ज्यावेळेला तुरुंग फोडायचा निर्णय घेतला त्यावेळेला हिंदूराव पाणी करायला सगळ्या लोकांनी मिळून सगळ्या मित्रांना सगळ्यांच्या हाताला सगळी काढून घेतली आणि काढून घेतल्यानंतर ते सगळे त्या सांगलीच्या तटावरून शेच्या तटावरून उड्या करून बाहेर पडून झाले. बरेचसे माणसे गेली. हिंदूराव शेवटच्या क्षणापर्यंत थांबले आणि शेवटच्या क्षणाला बंदुकी फेकून दिली अप्पानी आणि पुढची उडी मारली ते बरोबर डोक्यावर ती पट्टी एका खडका होती. त्यामुळे हिंदूराव अप्पांचा त्यात पाय गेला मोडला. त्यामुळे ते विचार देतात त्यावरून अटक करून दिली. पण ज्या वेळेला ते याच्या सांगलीतनं शनिवारच्या बाजारात नदीकडे पळत सुटले त्यावेळेला मात्र तिथं बाकी बरेचसे मंडळी भरपूर आलेला होता त्यावेळेला
आणि त्यावेळेला सगळे त्यांच्यावर असणारे सगळे स्वातंत्र्य सैनिक जे होते चळवळी होते सगळे समुद्र ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये नदीमध्ये उड्या टाकून गेले. अण्णा पत्रावळे त्यांची एक व्यक्ती 14-15 वर्षाचा होता. अण्णा पत्रावळे दादाने त्याला बरेच वेळा निवेदन करून सांगितलं, बाबा तुझी ताकद कमी आहे, तू आता तू संत हजर झालं, तू झेपणार नाही आहे. तर ते कधी सुद्धा ऐकलं नाही. बघता बघतो कधी पण उडी मारली. आणि मग त्या ह्याच्यामध्ये ते बाकी सगळे ते कृष्णा नदी पार पुढे गेले आणि अण्णा पत्रावळे आणि बाबुराव त्या दोघांचा त्या गोळीबारामध्ये ते दोघं धारावरती करते. पुढं दादा हरिपूरच्या ह्याच्यामध्ये गेले तिथं नदी पार करून आणि दादाजवळ होती बंदूक त्या वेळेला. जेवढ्या गोळ्या शिल्लक होत्या तोपर्यंत त्या ब्रिटिशांनी सगळे घोडेस्वार सगळे सैनिक तिथं आले, त्या चारी बाजूने घेरलं त्याला. आणि घेरल्यानंतर मग दादाजवळची आवश्यक जेवढी गोळीबार होता तो सगळा संपला. तरी भीती दाखवायच्या उद्देशानं असे बंदुकाचं खटके मारून ओढून भीती दाखवायची. पण ज्या वेळेला त्याच्याकडनं प्रत्युत्तर येणार, आवाज त्यांच्या गोळीच्या बंदुकीतनं येणार, त्यावेळेला त्या पोलिसांनी नक्की पकड केलं की आता दादांच्या जवळच्या गोळ्या फुटलेल्या आहेत आणि आता आपण त्यांना जायचं त्यांच्याकडे गेले. दादा तेवढ्याच दादांचा एक बाजू असेल बाहेर असेल एका झाडाच्या बाजूला एक लक्ष्मण अपराध आणि राम पाटील अशी राम लक्ष्मण या जोडीची एकदम ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये 2 शिपाई त्यांच्या सेवेत काम करणारी माणसं. त्या दोघांनी ते घेरलं आणि गोळी घातली आणि दादांच्या छातीत झुकून ती गोळी दादा पडले तिथं. पण सांगायचा उद्देश असा की दादांच्यामध्ये मतभेद किंवा कृषी भावना कधी नव्हती. त्या माणसांना ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा दादांनी सहकारीमध्ये साखर कारखाने काढले, तर ज्या माणसाने दादाला मारलं होतं, गोळ्या घातल्या त्या माणसांना बोलावून घेतलं आणि साखर कारखान्यामध्ये चीफ सेक्युरिटी ऑफिसर दोघांनाही चीफ ऑफिसर सेक्युरिटीचे दोन्ही त्याला एक आणि नंतर पुन्हा त्या रिटायरमेंट नंतर दुसऱ्या अशा पद्धतीनं 5-25 वर्ष त्या लोकांनी पुन्हा काम केलं. नाहीतर एखाद्याला डोळे वटारून बघितलं तर माणूस खुशी होतो. पण ज्या माणसाने गोळ्या घातल्या आपल्याला त्या माणसाचं सुद्धा त्याच्या घरदार सांभाळण्यासाठी त्यांना ते कर्तव्य केलं असं म्हणायचे. पण त्यांनी ज्या वेळेला ते दाखवलेलं जे गोष्टीवर होतं तर ते राखायला जातात. दादाच्या वेळेला बरेचशा काळाची आम्ही बरोबर असताना यशवंत भापटेंची दिल्ली किंवा मुंबईमध्ये दवाखान्यात किंवा आजारपणाच्या काळामध्ये बराच वेळा दिल्लीचा चर्चा चालतात आम्ही बरोबर. त्या काळामध्ये आमचं आम्हाला एक मोठं असं झालं की दादांच्या सगळ्या माणसाची सेवा करायला आम्हाला मिळाली. ते फार मोठं आम्ही आमचं दैव होतो. अशा माणसाची प्रत्यक्ष सेवा करायला मिळतं. त्यांना मी आणि माझी पत्नी दोघंही घेतो. त्यांना लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या सगळ्याच गोष्टी लागतो. त्यांचं खाणं म्हणजे जेवढं चांगल्यात चांगल्या पद्धतीचं खाणं एवढं असायचं आणि मिठाचं तेलाचं खाणं सुद्धा तेवढ्याच कमी ते खायचं. त्यामुळे त्यांचं खाण्याबद्दलचा काय आग्रह असेल ना, पण पिठलं वांगे सगळ्यात त्यांना चांगली आवडतात आणि आमच्या तेवढी सेवा त्यांची करता आली ते आम्ही आमचं भाग्य. दादा म्हणजे असे अनेक म्हणजे जगाला पाहिजे होते पण परमेश्वर होते. दादांच्या बरोबर दादाच्या पॉवा पाहून विष्णू आम्हाला सर्वप्रथम दादांच्या दोन कर्तव्य दादांना मोठेपणा काय आणि करायची इच्छा नाही. तर दादांच्या बरोबर दादांच्या सारखे विष्णू अण्णा हे सुद्धा त्याच लेवलची व्यक्ती होती आणि त्या माणूसला फार काळ आपल्याला आपल्याला राहू शकला नाही ही दुर्दैव आहे. त्या माणसाला जर केला तर बरीचशी कामं दादांच्या वरची कामं आज त्यांच्या सुरू झाले. आपण सगळ्यांनी एक दादाचा कुटुंब आव्हानाचा पूर्ण आला आणि असं जर दादांचं शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम करत आहे. तुम्ही कुटुंबापैकी बोलता या वर्षी आमची इच्छा आहे
आम्हाला एवढं म्हणतो नाही, आम्ही येतोय, आम्ही त्या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहतो. आम्ही आम्हाला अध्यक्षपद असं तरी इथं आल्यावर आम्हाला कळलं हे अगं खूप आलेला पाहुण्यापैकी जवळजवळ आमची परिस्थिती झाली. ठीक आहे, तरी सुद्धा आपण सगळ्यांनी दादाच्या प्रेमापोटी आणि आपुलकीपोटी दादाचा हा एक सराप्रेम सोहळा आपण साजरा केला. त्याबद्दल आम्ही आमच्या कुटुंबातर्फे आमच्या सगळ्यात तरी करतो आणि मला याची सुद्धा मला आनंद वाटला त्या कार्यक्रमाला हजर राहिल्याबद्दल. मी आपले जगण्याची नवी प्रेरणा, संस्काराची लोकधारा, वसंतदादा पाटील महाराष्ट्राची विचारधारा. दादा म्हणजे एक मोठा ग्रंथ आहे, दादा म्हणजे मोठा एक ग्रंथ आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठीच ही व्याख्यानमाला आहे. धन्यवाद सर. यानंतर आजचा हा व्याख्यानमालेचा कार्यक्रम मोठ्या दिमागात पार पडला. अखेरीस आभार प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडत आहोत. माणसाने नेहमी गुलमोहरासारखं असावं, जिथे सारी फुले कोमेजतात पण त्या उन्हातही फुलावं, असं गुलमोहरासारखं भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय श्रीयुत शिवाजीराव माने सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाचं गोड काम करावं. आपल्या शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षण संस्था चालकांनी मानलेलं आराध्य दैवत म्हणजेच पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील आणि या पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील या आराध्य दैवतास प्रथमतः अभिवादन करतो आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झाले. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्यातील एक थोर व्यक्तिमत्व, एक राजकीय क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि अक्षरशः खरोखरच डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या विचाराशी जुळतं मिळतं. जवळजवळ असेच त्यांचे बुद्धिमत्ता आणि विचार आहेत आणि असे हे अतिथी आपल्याला लाभले. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या वसंतदादांचे पुतणे माननीय विश्वासबाबू पाटील हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या रहमतपूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराधीश आनंदरावजी कोरे, तसेच सर्व माजी नगराध्यक्ष, आजी माजी नगरसेवक, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांचे सातारा जिल्हा स्वातंत्र्य सैनिकांचे अध्यक्ष माननीय सोपाटरावजी गोरपडे अप्पा, त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा मिशनचे अध्यक्ष माननीय मधुसूदन मोहिते पाटील, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे आदरणीय चेअरमन सुनील माने तथा भैया, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष माननीय किसनदादा राऊत, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले संभाजीराव पाटील, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्हा, त्याचबरोबर प्राध्यापक भानुदास भोसले, तसेच आवर्जून उपस्थित असल्यामध्ये मी आवर्जून निमंत्रण दिलं होतं माजी नगराध्यक्षा उज्ज्वलाताई माने, तसंच मंगलताई माने, म्हणजे महिला मंडळामध्ये खूप काही अंशात आज बऱ्याच महिला उपस्थित झालेल्या आहेत. तेव्हा त्याचप्रमाणे आपल्या रहमतपूर शहरातील आणि परिसरातील कार्यकर्ते बंधू भगिनी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. यावर्षी आपण ही जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करतोय. खऱ्या अर्थानं दादांच्या घराण्यातील कोणीतरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असा आग्रह आमचा पहिल्या कार्यक्रमापासून मानलेला होता. याप्रमाणे प्रतीक पाटील आलेले होते, त्यानंतर त्यांचे पाहुणे म्हणून लक्ष्मणराव पाटील तात्या यांना आम्ही निमंत्रित केलेलं होतं. आजच्या कार्यक्रमासाठी विश्वासराव बापू पाटील यांना निमंत्रित केलं, ते या ठिकाणी उपस्थित झाले. कार्यक्रमाचे अतिथी माननीय उल्हासदादा पवार साहेब यांनी वसंतदादांच्या जीवनपट खरोखर हुबेहूब आपल्या डोळ्यापुढे त्यांनी उभा केला, आपल्या विचारातून, आपल्या भाषणातून. मी शिक्षण संस्थेच्या वतीनं अत्यंत मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलेले विश्वासबापू पाटील यांचेही शिक्षण संस्थेच्या वतीनं हार्दिक असे आभार मानतो. तसेच सोपाटराव घोरपडे अप्पा, लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदरावजी कोरे, उपाध्यक्ष किसनदादा राऊत, त्याचप्रमाणे मधुसूदन मोहिते पाटील, संभाजीराव पाटील, सर्व बंधू भगिनी
युवक मित्र, माजी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व नगरसेवक या सर्वांचे हार्दिक असे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.